नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज मी तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकातली पुढची कविता, जिचं नाव आहे तू थोर दया सिंधू, ही शिकवणार आहे. ही कविता लिहिली आहे रघुनाथ पंडित या मराठीतील एका प्रसिद्ध पंडित कवींनी. संस्कृत, फारसी आणि मराठी या भाषांवर या कवीचं प्रभुत्व होतं. 17वे शतक हा त्यांचा काळ आहे. रामदास वर्णन, गजेंद्र मोक्ष, दमयंती स्वयंवर अशी काव्यरचना त्यांनी केली. त्यातील दमयंती स्वयंवर हे अतिशय लोकप्रिय काव्य ठरलं. या काव्यामध्ये रस, अलंकार, छंद याचा अत्यंत मुक्त हस्तानं वापर रघुनाथ पंडितांनी केलेला आहे. मूळ महाभारतातील ही कथा असून नैषधीय चरितातून ही कथा घेण्यात आलेली आहे. आख्यान काव्य असं या काव्याला म्हटलं जातं. तर ही कथा आहे नळ राजा आणि दमयंती यांच्या प्रेमाची. नळ राजा हा निषद देशाचा एक अतिशय शूरवीर राजा होता. त्याचं दमयंतीवर प्रेम जडलं आणि या दोघांच्या प्रेमाची देवाणघेवाण करण्यासाठी एका सुवर्णहंसाची मोठ्या चातुर्यानं, कल्पकतेनं योजना कवीनं या कवितेत केलेली आहे. न सोडी हा नळ भूमिपाळ माते, असे जाणोनी हंस वदे त्याते. हंस हिंसा नच घडो तुझ्या हाते, स्वस्थळाते पावेन पक्षपाते. पदोपदी आहेत वीर कोटी, भले झुंजारही शक्ती जया मोठी. तया माराया धैर्य धरी पोटी, पाखरू हे मारणे बुद्धी खोटी. तर न सोडी हा नळ भूमिपाळ माते. भूमिपाळ म्हणजे राजा. हा नळ राजा एकदा आपल्या महालासमोरील उद्यानामध्ये विहार करत होता. त्यावेळेला तिथल्या तलावामध्ये एक राजहंसांचा थवा त्याला विहार करताना दिसला आणि त्या राजहंसांमध्ये एक सुवर्ण रंगाचा हंस होता. सोनेरी रंगाचा हंस त्या ठिकाणी त्याला विहार करताना दिसला. राजाला अतिशय आश्चर्य वाटलं. कधी न बघितलेलं दृश्य त्यानं आज बघितलेलं होतं आणि साहजिकच राजाला त्या सोनेरी हंसाचा मोह झाला आणि त्यानं त्या हंसाला पकडलं. न सोडी हा नळ भूमिपाळ माते. हा नळ राजा मला सोडत नाही आहे असं जाणून हंस वदे त्याते. हंस त्याच्याशी बोलतो आहे की हंस हिंसा नच घडो तुझ्या हाते. हंसाची हिंसा तुझ्या हातून होऊ देऊ नकोस. सुवर्णहंसाचं ते सोनेरी शरीर पाहून राजा त्याच्याकडे आकृष्ट झाला. त्यानं त्या हंसाला पकडलं, त्याला आपल्या हातामध्ये धरलं आणि त्यावेळेला हा हंस पक्षी घाबरून गेला. त्याला वाटलं की आता राजा आपल्याला मारून टाकणार. आपल्या सोनेरी शरीराचा मोह राजाला झालेला आहे आणि म्हणून राजा आपल्याला आता मारून आपल्या शरीरावरचं सोनं जे आहे किंवा सोनेरी जो हे आहे एक त्याच्यावरचा जो पदर आहे तो काढून घेणार आणि आपली हत्या करणार. हे हंसाला जाणवलं. हंस घाबरून गेला आणि तो राजाला विनवणी करू लागला. हंस हिंसा नच घडो तुझ्या हाते, स्वस्थळाते पावेन पक्षपाते. हंस हिंसा नच घडो तुझ्या हाते. तुझ्या हातातून हंसाची हिंसा होऊ देऊ नकोस. स्वस्थळाते पावेन पक्षपाते. मला कृपा करून मला मारू नकोस. मी माझ्या घरी निघून जाईन. स्वस्थळाते माझ्या घरी मी निघून जाईन. पक्षपाते माझ्या पक्षांचा पात करून म्हणजेच माझे पंख हलवत हलवत मी पुन्हा माझ्या घरी निघून जाईन. मला कृपा करून तू सोडून दे. पदोपदी आहेत वीरकोटी, भले झुंजारही शक्ती जया मोठी. तया माराया धैर्य धरी पोटी, पाखरू हे मारणे बुद्धी खोटी. पदोपदी आहेत वीरकोटी. हंस पक्षी राजाला पुढे जाऊन म्हणतो की हे राजा, अरे या जगामध्ये कित्येक वीर आहेत,
कोटी कोटी वीर पुरुष आहेत आणि या वीर पुरुषांना तू का मारत नाहीस? भले झुंजारही शक्ती जया मोठी. झुंजार असे हे राजे आहेत, शूरवीर असे हे राजे आहेत. कोट्यानी या जगामध्ये वीर शूर असे राजे आहेत. त्यांच्याशी तू लढ, त्यात तुझा मोठेपणा आहे. जेव्हा युद्ध करायचं असतं ते आपल्या बरोबरीच्या शत्रूशी करायचं असतं. माझ्यासारख्या छोट्या पाखराला मारण्यामध्ये काय तुला आनंद मिळणार आहे किंवा काय तुझा मोठेपणा आहे? तेव्हा पदोपदी आहेत वीरकोटी, भले झुंजारही शक्ती जया मोठी. तया माराया धैर्य धरी पोटी, पाखरू हे मारणे बुद्धी खोटी. माझ्यासारख्या पाखराला मारणं ही तुझी खोटी बुद्धी आहे. नको मारूस माझ्यासारख्या छोट्याशा पाखराला, सोडून दे मला, माझा जीव वाचव. तर राजा हंस पक्षी काहीही म्हणाला तरी बधत नाही. हंसाच्या बोलण्यानं राजाच्या मनावर काही परिणाम होत नाही आणि त्यावेळेला हंस वेगळी भाषा वापरायला लागतो. हंस म्हणतो, बघुनी माझी ही कनकरूप काया, कटक मुकटादी भूषणे कराया. कशी आशा उपजली तू जराया, बहुत औदार्य थोर दयामाया. बघुनी माझी ही कनकरूप काया, कटक मुकुटादी भूषणे कराया. कशी आशा उपजली तू जराया, बहुत औदार्य थोर दयामाया. माझी ही कनकरूप काया बघून कशी काय तुला आशा उपजली? माझी ही कनकरूप काया बघून तुझ्या मनामध्ये लोभ निर्माण झालेला आहे. कनकरूप काया, सोन्याची काया, सोन्याचं शरीर, तुझ्या मनामध्ये लोभ निर्माण झालेला आहे. कटक मुकुटादी भूषणे कराया. कटक मुकुट, सोन्याचा मुकुट, सोन्याचं कडं करून घ्यायची, अशी भूषणे करून घ्यायची, असे दागिने करून घ्यायची इच्छा तुझ्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. कशी आशा उपजली तू जराया, तुला आशा उपजलेली आहे तुझ्या मनामध्ये. बहुत औदार्य थोर दयामाया. तू फार उदार आहेस हे राजा, तू फार उदार आहेस. पण आता का तुझ्या मनामध्ये लोभ निर्माण झाला? आता का तुझ्या मनामध्ये मोह निर्माण झाला? माझी कनकरूप काया बघून तुला आशा सुटली की काय? तुला त्या सोन्याची हाव झाली की काय? आणि म्हणून तू माझ्याकडून सगळं काढून घ्यायला बघतो आहेस की काय? काय चाललंय तुझं? तेव्हा अरे, तुझा खजिना समृद्ध आहे, तुला काही कमतरता नाही आहे, तू राजा आहेस. कशाला माझ्यासारख्या एवढ्याशा पक्षाच्या अंगावरच्या सोन्याची आशा तू करतोस? नको असं करूस. तू दयाळू राजा आहेस, तू मायाळू राजा आहेस. एवढ्याशा सोन्याला बघून तू असा हुरळून जाऊ नकोस. तरीही नळ राजा त्याची सुटका करत नाही, त्याला सोडून देत नाही. आणि हे बघून हंस पुन्हा वेगळ्या पद्धतीनं राजाला आपलं म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न करतो. तर एक अतिशय चतुर असा हंस रघुनाथ पंडितांनी या कवितेमध्ये निर्माण केलेला आहे. रघुनाथ पंडितांची कल्पनाशक्ती अफाट होती, रघुनाथ पंडितांची प्रतिभाशक्ती अफाट होती आणि या प्रतिभाशक्तीच्या बळावर रघुनाथ पंडितांनी एक वेगळं हे इथे निर्माण केलेलं आहे. म्हातारी उडता नयेची तिजला, माता मदिया अशी, कांता काय वदो नवप्रसवते, साता दिसांची तशी. पाता त्या उभयासमी मज विधी घातास योजी तसे, हाता माझी नृपा तुझ्या गवसलो, आता करावे कसे. म्हातारी उडता नयेची तिजला, माता मदिया अशी. काही केल्या, कोणत्याही प्रकारे विनंती केल्या, काही राजा बधत नाही हे लक्षात आल्यानंतर हंसानं वेगळ्या पद्धतीनं आपल्या ह्याला सांगायला प्रयत्न सुरू केला. वेगळ्या पद्धतीनं बोलणं सुरू केलं राजाशी. थोडी कळकळीची भाषा हंस वापरू लागला, थोडी विनवणीची भाषा हंस वापरू लागला. हंस म्हणू लागला, म्हातारी उडता नयेची तिजला, माता मदिया अशी. माझी आई इतकी म्हातारी झाली आहे की तिला उडता येत नाही. कांता काय वदो नवप्रसवते, साता दिसांची तशी.
माझी बायको 7 दिवसांची बाळंतीण आहे. पाता त्या उभयास मी मज विधी घातास योजित असे. पाता त्या उभयास मी मज विधी घातास योजित असे. मी त्या दोघांना पालणारा आहे. मी त्या दोघांचा पालन करता आहे. माझी पत्नी 7 दिवसांची बाळंतीण आहे. माझ्या घरात माझी पत्नी, माझं 7 दिवसांचं छोटंसं बाळ आणि माझी म्हातारी आई अशा 3 स्त्रिया आहेत. आणि या 3 स्त्रियांचा मी पालन करता आहे. आणि इकडे बघायला गेलं तर मज विधी घातास योजित असे. विधी माझा घात करू पाहते. माझ्या नशिबामध्ये मरण लिहिलेलं आहे. हाता माझी नृपा तुझ्या गवसलो आता करावे कसे. अरे नृपा, अरे राजा, आता मी तुझ्या हातात गवसलेलो आहे. आता मी काय करू, कसं करू, मला काही कळेनासं झालेलं आहे. कृपा करून माझी सुटका कर. एकतर नळराजाला या सुवर्णहंसाचं सुवर्ण शरीर पाहून, सोनेरी रूप पाहून तो आश्चर्यानं थक्क झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या हंसाला माणसासारखं बोलता देखील येतं. त्याची मनुजवाचा ऐकून नळराजा आणखीन थक्क झालेला आहे. आणि त्या हंसाचं बोलणं काही त्याच्या मनावर परिणाम करायला तयार नाही. तो तसाच मख्खपणे हंसाला हातात धरून उभा आहे. मात्र हंसाला वाटतंय की आपण वेगवेगळ्या तऱ्हेनं या राजाची मनधरणी करायचा प्रयत्न करतो आहे, वेगवेगळ्या तऱ्हेनं राजाला सांगायचा प्रयत्न करतो आहे, पण राजा काही ऐकत नाही आहे. तेव्हा काय करावं. आणि हंस म्हणतो की सदय हृदय याचे भूप हा तापहारी म्हणून परिसता मी होय येथे विहारी. मजही वध कराया पातकी पात लाजो वरुणीपती तसाही भूमी कैसीन लाजो. सदय हृदय याचे भूप हा तापहारी. याचं हृदय सदय आहे. हे राजा, हे भूपा, तू तापहारी आहेस. लोकांचा ताप, लोकांचा संताप, लोकांचे कष्ट, लोकांची संकट हारणारा, निवारणारा असा तू आहेस. सदय आहेस, सहृदयी आहेस, दयाळू आहेस. म्हणून परिसता मी होय येथे विहारी. मी तुझ्याबद्दल असं ऐकून होतो आणि म्हणून मी इथे विहार करायला आलो. तुझी ख्याती मी ऐकून होतो. तू एक दयाळू, मायाळू, अत्यंत चांगला राजा आहेस अशी तुझी कीर्ती ऐकून मी इथे आलेलो आहे. आणि म्हणून परिसता मी होय येथे विहारी. तुझ्या महालासमोरच्या उद्यानात मी जलविहार करायला का आलो, तर तू एक चांगला राजा आहेस अशी तुझी कीर्ती मी ऐकून होतो, म्हणून मी आलो. पण इथं काय चाललंय. मजही वध कराया पातकी पात लाजो. अरे तू तर पातकी निघालास, माझा वध करायला निघालास. अरे तुला कसं काही वाटत नाही. तुझ्या नावाला कलंक लागणार नाही का, तुझ्या नावाला बट्टा लागणार नाही का. वरुणीपती तसाही भूमी कैसीन लाजो. तुझ्यासारख्या पतीला वरून ही भूमी लाजणार नाही का. असं म्हणतात की राजा हा पृथ्वीचा पती असतो. आणि म्हणून हंस म्हणतोय की तुझ्यासारख्या पतीला वरून तुझ्याशी विवाह करून या भूमीला तुझी लाज वाटत नसेल का. अर्थात या भूमितलावर जे कोणी प्राणीमात्र राहतात त्यांचं संरक्षण करणं ही राजाची जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी राजा पार पाडत नाही आहे. तेव्हा तुझ्यासारख्या पतीला वरून या भूमीला त्याची लाज वाटत नसेल का. नको, तुझ्यासारखा पती नको, या भूमीवर असता कामा नये. वरुणीपती तसाही भूमी कैसीन लाजो. तू असं वागलास तर या भूमीला तुझी लाज वाटेल. असला कसला पती मला मिळाला, हा कुठला माझा संरक्षक, हा तर मला माझ्यावरील प्राणीमात्रांना नष्ट करायला बसला आहे असं तिला वाटेल. तेव्हा असं होणे नको. असं म्हणून ही जी हा जो हंस आहे तो राजाला पुन्हा एकदा विनंती करतो आहे की कृपा करून मला सोडून दे, माझा जीव घेऊ नकोस, माझा वध करू नकोस. मी तुझ्या हातात सापडलो, पण
माझ्या परिस्थितीकडे पाहून माझ्या घरी जी माझी माणसं आहेत ती माझ्यावर अवलंबून आहेत त्याचा विचार करून तू मला सोडून दे. माझ्यावर दया कर, माझ्यावर कृपा कर. धन्यवाद.